आणि या सगळ्या घटनेनंतर मुलुंडमधल्या शिवसेनेच्या शाखा क्रमांक 100 मधल्या शिवसैनिकांसोबत बातचीत केलेली आहे आमच्या रिपोर्टरनं। आपण जाणून घेऊयात की शिवसैनिकांना काय वाटतंय। काल मुलुंड येथे सेना भाजपच्या राड्यानंतर वातावरण चांगलंच तापलेलं आहे। सध्या आपण मुलुंडच्या शिवसेनेच्या 100 नंबर शाखेसमोर आहोत आणि आपण बघू शकतो या ठिकाणी शिवसैनिक जमलेले आहेत। अतिशय तीव्र भावना आहेत शिवसैनिकांच्या। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणावर आपण त्यांना विचारणार आहोत, त्यांची मतं जाणून घेणार आहोत। मला सांगा, ज्या पद्धतीने काल शिवसैनिकांनी हल्ला केला आता जबाबदारी स्वीकारलेली आहे, मात्र असा हल्ला व्हायला नको होता असं वाटतं? अजिबात वाटत नाही, कारण गेले काही दिवस अतिशय सुटलेला माणूस सारखा म्हणजे एखाद्याचा ताबा सुटतो तसा हा किरीट सोमय्या आमच्या पक्ष वरिष्ठांबद्दल बोलत होता। बँड्राचा माफिया। एक तर किरीट सोमय्यांनी एक तर नाव घेऊन बोलावं, तरीही आम्ही शांत राहिलो, कारण किरीट सोमय्यांनी एकही निवडणूक युती सोडून जिंकलेलं नाहीये। स्वतःच्या ह्याच्यावर शिवसेनेच्या आणि फक्त शिवसेनेच्या मदतीने जिंकलं। मी कालही बोललेलो, 1995 साली या ठिकाणी वामनराव परब विद्यमान आमदार होते, त्यांची सीट डावलून भारतीय जनता पक्षाचा आपसाचा निर्णय होता आणि किरीट सोमय्याला तिकीट दिली। किरीट सोमय्यांचा अख्खा भारतीय जनता पक्षाने विरोध केला, परंतु शिवसेना तेव्हा बाळासाहेबांचा आदेश म्हणून त्याच्या बरोबर राहिले। त्याचं जर हा परतफेड असं करणार असेल तर त्या पद्धतीने त्याला शिवसैनिकांनी उत्तर दिलंय मला असं वाटतंय। आणि त्याला किरीट सोमय्यांना एवढं कळलं पाहिजे की आपण कोणाबद्दल बोलतोय, आपण किती वेळा आपण निवडून आलोय, या मुलुंडकरांनी त्याला किती प्रतिसाद दिलाय, खास करून शिवसेनेच्या लोकांनी। आज प्रलंबित कामं एवढी आहे, तुम्ही नुसतं भ्रष्टाचार आम्ही खासदार म्हणून ज्या वेळेला निवडून देतो, आज प्रामुख्याने मुद्दा म्हणजे इकडे पोस्ट ऑफिस नाही आहे। हे सिनियर सिटीजन इकडे बघा, हे सगळे पेन्शनसाठी पलीकडे जातात, पलीकडून हे लोक पेन्शन आणतात। खासदाराचं काम नाही, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचं अंडर पोस्ट ऑफिस येतं, तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इथे खासदाराला आपण कशासाठी पाठवतो? या ठिकाणी आज गेले 1.5 ते 2 वर्ष पोस्ट ऑफिस नाहीये, तर पोस्ट ऑफिस नाही या कामात लक्ष ठेवलं पाहिजे। मला सांगा, बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सगळे वक्तव्य होते असं दिसतंय, परंतु ह्या बीएमसी मध्ये सेना आणि भाजपची जर युती झाली तर तुमचा पवित्रा काय? आमचा निर्णय आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब घेतील। उद्धव साहेब जे निर्णय देणार ते आम्हाला मान्य आहे, परंतु उद्धव साहेबही सुज्ञ आहेत, त्यांना आज अख्खा महाराष्ट्रामध्ये एक अतिशय संयमी आणि एक हुशार नेता म्हणून मानला जातो। तर उद्धव साहेब योग्य ते निर्णय घेतील आणि साहेब जे निर्णय देतील ते आम्हाला मान्य आहे। 2 बसेस भरून गुंड पाठवण्यात आले होते हल्ला करण्यासाठी असं म्हणणं आहे किरीट सोमय्यांचं, काय म्हणाल? नाही, बिलकुल नाही, असं काहीच नाही घडलं। असं काय नाही, काय आहे, आम्ही सगळे शिवाजी पार्कवर शिवतीर्थावर चाललेलो। शिवतीर्थावर गेल्याच्या नंतर आम्हाला असं समजलं की किरीट सोमय्यांचे गुंडे पण भांडूपमधनं त्यांनी काहीतरी गुंडे बोलवले, किरीट सोमय्यांच्या गुंड्यांनी पण परत हे केलं म्हणून। परंतु तुम्ही आता टीव्ही मध्ये पण बघत असाल, 2 बस भरून जर कार्यकर्ते असले असते तर किती मॉब असला असता। आम्ही कोणालाही बसमधनं उतरवलं नाही आणि त्याला निव्वळ जाब विचारायला गेलो।